नमस्कार मित्रो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओमध्ये. आपण बायोगॅसच्या रिलेटेड जे आहे ते व्हिडिओज किंवा त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ते आपण पाहत आहोत. त्याच्या रिलेटेड तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओज जरी बघायचे असेल किंवा माहिती बघायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टचं लिंक दिलेलं आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ह्याच्या रिलेटेड संपूर्ण माहिती पाहू शकता इन डिटेल्स. कारण की एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणं शक्य नसते. त्याच्यामुळं आम्ही थोड्या-थोड्या भागामध्ये जे इन्फॉर्मेशन आहे ते देत आहे. तर बाकीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघा. असं मी विनंती करतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओजना शेअर करा जेणेकरून बऱ्याच लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू. चला सुरू करूया. तर आपण सी ज्याला आपण कॉम्प्रेस्ड बायोगॅस आपण असं म्हणतो, सी तर इथे चित्रामध्ये आपण एक पाहू शकता. तर ही कॉन्सेप्ट आली कुठून? पूर्वी जे आपले गॅसचे जे गोबर गॅसचे जे प्लांट असायचे किंवा जे घरोघरी वापरलं जात होतं, ते वापर कमी होत गेलं. कारण की त्याला मेंटेनन्स किंवा त्याला जे रॉ मटेरियल फीड करायचं आहे यासाठी वेळ जात होता किंवा प्रोसेस जे आहे ते हेक्टिक असायचं. लोकांना ते कंटाळवाणं वाटायचं. त्याच्यापेक्षा एखादं सिलेंडर घरामध्ये एल-पी-जीचं सिलेंडर वापरणं सोपं वाटायला लागलं. तर त्याच्यामुळं बायोगॅसचा वापर कमी होत चालला. पण ज्यावेळी लार्ज स्केलमध्ये याचा वापर कारण की हा एक एनर्जी सोर्स आहे. हा एनर्जी आपण रिन्यूएबल एनर्जी आहे. कारण की आणि क्लीन एनर्जी आहे. त्याच्यामध्ये फार असे पोल्युटिंग कुठलेही गॅसेस जे आहेत ते नसतात किंवा कमी पोल्युशन होतं ज्यावेळी आपण ह्याला बर्न करतो त्यावेळी किंवा युटिलाइज करतो त्यावेळी. त्याच्यामुळं ह्याला प्रिफरन्स दिलं जातं. पण ते छोटे-छोटे जे प्लांट्स आहेत ते बंद झाल्यामुळं हे लार्ज स्केल प्लांटमध्ये आणण्यात आलं. जेणेकरून गोबर गॅस आपण जसं तयार करतो त्याच पद्धतीने इथं सुद्धा केलं जातंय. एखादं डायजेस्टर असतं. डायजेस्टरमध्ये त्याला रॉ मटेरियल फीड केलं जातं. फीड केल्यानंतर डायजेस्टर असते. डायजेस्ट आता तुम्हाला इथं कळेल. अ, जे कच्चा माल आहे किंवा क्रॉप्स आहे किंवा पाणी जे आहे किंवा अ, भाजीपाला वेस्ट आहे, ते सगळं घातलं जातं डायजेस्टरमध्ये. त्याच्यापासून बायोगॅस जो आहे तो तयार केला जातो. बायोगॅस तयार केल्यानंतर एकतर त्याला इलेक्ट्रिसिटी किंवा आपल्या घरच्या ह्याच्यासाठी वापरलं जाते. पण तोच मिथेन जो आहे बायोमिथेन किंवा एखाद्या टँकमध्ये ज्यावेळी आपण भरतो त्याला बायोमिथेन किंवा कॉम्प्रेस्ड बायोगॅस असं म्हटलं जातं त्याला. तर ते कॉम्प्रेस करून ज्यावेळी आपण टँकमध्ये भरतो, त्यावेळी त्या प्रोसेसला जे आहे, की त्याच्यामध्ये नेमकं काय होतंय हे आपल्याला पाहायचं आहे. चला पाहूया पुढं याच्यामध्ये नेमकं काय होतंय. तर अशा प्रकारे ते प्लांट्स असतात मोठे-मोठे, ज्याला आपण ह्याला नॅचरल सी गॅस सोबत सुद्धा मिक्स केलं जातंय. तर while raw biogas contains only about 45 to 65% मिथेन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जे नॉर्मली गोबर गॅस जे आपलं असतंय ते गॅस तयार झाल्यानंतर आपण जे वापरतो त्याच्यामध्ये 45 ते 65% आपला काय असतोय गॅस असतोय, मिथेन गॅस असतोय. जो आपला मेन मिथेन गॅसच आपला वापरला जातोय बर्न करण्यासाठी किंवा कुकिंगसाठी. त्याच्यामध्ये मग बाकीचं जे आहे ते काय असतंय, कार्बन डायऑक्साईड गॅस असतो त्याच्यामध्ये किंवा अ, कार्बन्स किंवा सल्फ्युरिक हे कंटेंट्स असतात किंवा वॉटरचं मॉलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये. तर असं हे मिथेन असते. पण त्याला ज्यावेळी आपण कॉम्प्रेस करतो किंवा एनरिच करतो किंवा त्याला प्युरिफाय करतो, अ, त्यावेळी त्याच्यामध्ये बाकीचे जे अंश आहेत, आपण मी जे सांगितलं ते काढून टाकले जातात आणि काढून टाकून फक्त प्युअर 90 to 95% मिथेन त्याच्यामध्ये असते. त्यामुळेच त्याला आपण कॉम्प्रेस्ड बायोगॅस असं म्हणतो. त्याला सी असं बोलावलं जातंय. तर नेमकी प्रोसेस कसे होते आपण बायोगॅसची? पहिला रॉ मटेरियल कलेक्ट केलं जाते, प्रोसेसिंग केलं जाते, एनारोबिक डायजेशन केलं जाते. ज्या रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते वरती किंवा प्लेलिस्टमध्ये आपल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन बघू शकता. एनारोबिक डायजेशन म्हणजे काय? किंवा बायोगॅस जे प्लांट कसं असतंय ते सिंपल प्रोसेस कसं घडतंय ते खाली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर ते जे बायोगॅस तयार झालेलं असतंय ते रिफाईन केलं जाते. रिफाईन केल्यानंतर त्याच्यामधून इम्प्युरिटीज लाइक कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, सल्फ्युरिक ॲसिड किंवा मॉइश्चर जे त्याच्यामध्ये असतो. कारण का नुसतं बायोगॅसमध्ये जे
मिथेन गॅस तयार होत नाही. त्याच्यासोबत 2 ते 3 गॅसेस तयार होतात. कारण की ते डिकंपोज होत असते. म्हणजे कुजत असते. कुजत असल्यामुळे त्याच्यासोबत दुसरे गॅसेस सुद्धा तयार होतात. त्यानंतर H2S म्हणजे हायड्रोसल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोजन सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड सेपरेशन. मग डिहायड्रेशन केलं जाते. डिहायड्रेशन म्हणजे त्याच्यामधनं पाण्याचे अंश काढायचे. तर अ, कसं केलं जातं हे? तर H2S जे आहे ते रॉटन एग प्रोसेस ने केलं जातंय. आणि स्पेशली CO2 सेपरेशन जे आहे ते 2 पद्धतीने केलं जाते. प्रेशर स्विंग ॲब्सॉर्प्शन आणि मेम्ब्रेन सेपरेशन या पद्धतीने केलं जातं. ह्याच्या रिलेटेड जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ आहे. ते जाऊन तुम्ही बघा. त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. पण इथे एक काय समजून घ्यायचं आहे, की ह्या 2 प्रोसेसनं कार्बन डायऑक्साईड केलं जाते, काढलं जाते आणि कॉम्प्रेस केलं जातं आणि हा कॉम्प्रेस केलेला जो बायोगॅस आहे तो अराउंड 200 टू 250 बारला प्रेशर जे आहे त्याचं टँकमध्ये भरल्यानंतर तेवढा प्रेशर त्याच्यामध्ये असतो. सॉरी मित्रो. तर बघूया आपण जो नॉर्मली रॉ बायोगॅस असतो किंवा कच्चा जो पहिला तयार झाला असतो तो बायोगॅस किंवा कॉम्प्रेस केल्यानंतर त्याच्यामध्ये प्युरिटी बघा 90% प्युरिटी असते आणि मिथेन जे आहे ते याच्यामध्ये 45 ते 65% सुरुवातीला मी जे सांगितलं तसं. त्याच्यामध्ये हायड्रोजन CO2, H2S मॉइश्चर असतात. त्याच्यामध्ये काही नसतात किंवा निग्लिजिबल असतात. प्रेशर जे असते ते सुरुवातीला कमी असते. ज्यावेळी कॉम्प्रेस केल्यानंतर त्याचा प्रेशर हा वाढणारच नक्की. प्रायमरीली हा जो आहे कुकिंग, हीटिंग जनरेटरसाठी वगैरे डायरेक्टली वापरला जातोय. पण व्हेइकल्स किंवा गाडी वगैरे, ट्रॅक्टर वगैरेसाठी ते आपण ज्यावेळी वापरतो, त्यावेळी हा आपल्याला कॉम्प्रेस्ड जो बायोगॅस आहे, तो आपल्याला गरजेचा पडतो. तर ह्याच्या संबंधित जे व्हेइकल्स आहेत, तर मी अनेक व्हिडिओ घालीन. त्याचं तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल, की व्हेइकल्स एक्झॅक्टली ते जे कसे काम करतात किंवा सेपरेट जो फार्म असतो त्याच्यामध्ये ते प्रोसेस करून कसं वापरलं जातंय. ते देखील तुम्हाला व्हिडिओ मिळेल इथं. फक्त आपण आता एक तिथं आपण गोष्ट समजून घेतली, की कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा जो प्लांट असतो, तो कशा रीती चालतो. इथं हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू, लोवर आणि हायर. लोवर कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय? ज्यावेळी आपण 1 किलो गॅस ज्यावेळी बर्न करतो, त्यावेळी किती अमाउंट ऑफ एनर्जी म्हणजे त्याच्यातून ऊर्जा किती निर्माण होते, त्याला म्हणायची कॅलोरिफिक व्हॅल्यू. जर जास्त ऊर्जा निर्माण होत असेल, तर त्याला हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणायचं. तर त्याच क्वांटिटी सेम 1 किलो ज्यावेळी आपण सीबीची बर्न करतो, त्यावेळी त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा त्यात निर्माण होते. तर त्याला हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणायचं आपण. तर नेहमी कुठल्याही वस्तूचं ज्यावेळी आपण 1 किलो मटेरियल घेऊन ज्यावेळी बर्न करून त्याच्यामधून किती हीट प्रोड्यूस होतं हे पाहतो किंवा ऊर्जा निर्माण होते हे पाहतो, त्याला कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणून बोललं जाते. हे एनर्जी सेक्टरमध्ये किंवा आपण ज्या कुठल्याही प्रकारचं जे ऊर्जा ऊर्जा स्तोत्र जे आहेत, जसं की ऑइल, पेट्रोल, डिझेल किंवा लाकूड असू दे, त्यांचं कॅलोरिफिक व्हॅल्यू बघितलं जाते. ज्याचं कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त असेल, ते नेहमी एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी किंवा पॉवर जनरेशनसाठी ते वापरलं जातं. तर कंप्लीटली ह्याच्यामध्ये काय आहे, जो गॅस आहे त्याचा वापर सुद्धा केला जातोय. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण प्रोसेस केल्यानंतर जे आपले रॉ मटेरियल आणि बाहेर पडतात त्याच्यामधनं किंवा काहीतरी त्याच्यामधनं जे मटेरियल्स बाय प्रॉडक्ट्स जे पडतात, त्याचं फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून वापर आपण करू शकतो. म्हणजे काही वेस्ट जात नाही या प्रोसेसमध्ये. आणि येत्या काळामध्ये जे गव्हर्नमेंट जे आहे ते तर गव्हर्नमेंट जे आहे ते काही पर्सेंटेज आता कंपल्शन करेल, की बाबा आपण सीबीजी मिक्स करायचं आपल्या ह्याच्यासोबत तेन वगैरे गॅससोबत तेन. असे देखील काही स्टेट्समध्ये किंवा अल्टरनेटिव्हज आहेत ते बघितले जात आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कसं प्युरिफाय वगैरे करतात ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्ती लोकांपर्यंत आम्ही सुद्धा पोहोचू. बेल आयकॉन दाबा आणि माहिती आवडत असेल तर एक लाईक मात्र करणं गरजेचं आहे आमच्यासाठी.